आज सकाळ सकाळच नाश्त्याच्या प्लेटिंगची तयारी चाललेली आहे। तर इथं पहिलं साबुदाण्याची खिचडी बनवून घेतली, नंतर परातीमध्ये पाणी घेतलं, मीठ टाकलं आणि गव्हाची कणिक चाळून घेतली आणि थोड्या पाण्याचा वापर करून गव्हाचं पीठनं चांगलं मळून घेतलं आणि रेस्ट करायला ठेवलं 10-15 मिनटं। तोपर्यंत इकडे शेंगदाणे भाजून घेतले। शेंगदाणे चांगले खरपूस भाजून झाल्यानंतर थंड करायला ठेवले। तोपर्यंत इकडं गूळ किसून घेतला आणि गूळ शेंगदाणे चांगले बारीक करून घेतले आणि मिक्स करून घेतलं चांगलं। नंतर इथं पिठाचा एक उंडा घेतला, वाटी करून त्याच्यामध्ये मिश्रण भरून घेतलं गूळ शेंगदाण्याचं। सुकं पीठ लावून ना चांगली पोळी लाटून घेतली, जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही, मीडियममध्ये लाटायची। पोळी लाटून झाल्याच्यानंतर लगेच तवा गरम झाला, त्यावरती लगेच पोळी टाकून आलटी पलटी करून तेल किंवा तूप लावून ना चांगली गुलाबी रंगावरती भाजून घ्यायची। गूळ शेंगदाणा पोळीना जास्त फुगत नाही पण चवीला अप्रतिम लागते। तर इथं तयार झाली मस्त अशी गूळ शेंगदाण्याच्या पोळ्या मंडळी। तर आजचा नाश्ता होता साबुदाण्याची खिचडी आणि गूळ शेंगदाण्याच्या पोळी। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।